योहानाचे दुसरे पत्र. निवडलेली बाई व तिची मुले ह्यास वडील ह्याकडून जे सत्य आपल्या ठाई आहे व आपल्या बरोबर सर्व काळ राहील, त्या सत्यामुळे तुम्हावर मी खरी प्रीती करतो. आणि मीच केवळ नव्हे, तर ज्यांना सत्याचे ज्ञान झाले आहे ते सर्वच करीतात. देव पित्यापासून व पित्याच्या पुत्र येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा, दया व शांती ही सत्यात व प्रीतीत आपल्या बरोबर राहतील. आपल्याला पित्यापासून आज्ञा मिळाल्याप्रमाणे तुझी काही मुले सत्याने चालत असलेली मला आढळली आहे. यावरून मला अतिशय आनंद झाला. बाई, आता मी तुला विनंती करीतो की आपण एकमेकावर प्रीती करावी. ही मी नवी आज्ञा तुला लिहितो असे नव्हे, तर जी आपल्या प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच लिहितो. प्रीती हीच आहे की आपण त्याच्या आज्ञाप्रमाणे चालावे. ती आज्ञा ही आहे की जसे तुम्ही प्रारंभापासून ऐकले आहे तसे तुम्ही तिच्याप्रमाणे चालावे. कारण फसवणूक करणारी म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त झाला, याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहे. फसवणूक करणारा व ख्रिस्त विरोधक असलाच आहे. आम्ही केलेले कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका, तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हास मिळावे म्हणून खबरदारी घ्या. ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिटकून न राहता जो पुढेच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र या दोघांची प्राप्ती झाली आहे. हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारू नका, कारण जो त्याचे स्वागत करीतो तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो. मला तुम्हास पुष्कळ लिहावेसे होते ते कागद व शाई ह्यांनी लिहावेसे वाटत नाही, तर तुम्हाकडे येऊन मला समक्ष बोलता येईल अशी मी आशा बाळगतो, म्हणजे आपला आनंद परिपूर्ण होईल. तुझ्या निवडलेल्या बहिणीची मुले तुला सलाम सांगतात. वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करो. हे वचन आम्हा प्रत्येकासाठी आजच्या दिवसासाठी देवाने आशीर्वादित केलेले आहे. हे वचन आमच्या जीवनामध्ये घेऊन आम्ही आमचं जीवन आशीर्वादित करूया, कारण हा शेवटचा काळ आणि शेवटच्या काळामध्ये आम्हाला एकच देवाचं वचन सांगतं की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. प्रियांनो, आम्हाला आज पश्चाताप करायची गरज आहे आणि ह्या पश्चाताप आम्ही केल्यानंतर आम्हाला देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये जाणार आहे. आमच्या सर्व पापांची क्षमा होणार आहे आणि आम्हाला देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार आहे. प्रियांनो, या जगामध्ये जगत असताना ख्रिस्त विरोधक या व्यक्तीपासून, या ख्रिस्त विरोधकापासून आम्हाला सांभाळलं पाहिजे आणि तो आम्हाला ओळखता आला पाहिजे की कारण फसवणूक करणारी म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहे. फसवणूक करणारा व ख्रिस्त विरोधक असलाच आहे. आणि बरोबर प्रियांनो, जे फसवत आहेत लोक एकमेकांना की वेगवेगळ्या गोष्टी सांगतात, परंतु देवाच्या वचनामध्ये ज्या काही गोष्टी देवाने आम्हाला सांगितलेल्या आहेत त्याच आमच्या जीवनामध्ये आपण घेतल्या पाहिजे. प्रियांनो, असो आज आम्ही आमच्या जीवनामध्ये आमचं जीवन सुधारलं पाहिजे, आमची आध्यात्मिक लेवल सुधारली पाहिजे. सकाळीच आम्ही प्रार्थनेला उठलं पाहिजे, बायबल वाचलं पाहिजे आणि देवाशी संभाषण केलं पाहिजे. प्रियांनो, आज लोकांना वाटतं की जगामध्ये देव नाही आहे, काही लोकांना, परंतु ज्या देवाने तुम्हाला आणि मला आणि आपल्या सर्वांना या पृथ्वीला देवाने निर्माण केलं आणि तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये श्वास घातला, आत्मा दिला, आमच्या जीवनामध्ये आज आम्हाला जिवंत ठेवलं, त्याबद्दल त्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताला आपण धन्यवाद देऊ. आपण प्रार्थना. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, पवित्र परमेश्वरा,
हे देवा, आजचा दिवस पुन्हा एकदा आमच्या जीवनामध्ये तू घातलेला आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आज दिवसभरातील होणाऱ्या सर्व उपास, प्रार्थना, आमचं कामकाज, आमचा प्रवास आणि प्रिय प्रभूशी आम्ही जेथे कुठे जाऊ ते सर्व ठिकाण तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित केलेला आहे. तसेच प्रिय प्रभू येशू, सर्व घातक मरेपासून, घातक आजारापासून, सर्व घातक गोष्टीपासून, सर्व वाईट गोष्टीपासून प्रिय प्रभू येशू, तुझ्यापासून दूर जाण्यापासून तू आमच्या प्रत्येकाचा तू बचाव कर. प्रिय परमेश्वरा, सर्व दुष्टात्म्यांपासून प्रिय प्रभू येशू आम्हा प्रत्येक तुझ्या लोकांचा तू बचाव कर. हो पित्या परमेश्वरा, तुझ्या वाचनात, तुझ्या पवित्र सामर्थ्यात, तुझ्या अभिषेकात, तुझ्या संजीवनात तू आम्हा प्रत्येकाला तू वाढवून तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रिय प्रभू येशू, आम्ही तुझ्या प्रार्थनेमध्ये टिकून राहावं यासाठी प्रिय प्रभू आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याला तुझी कृपा पुरव. प्रभू, तू आमच्या संगती तू बोल, तुझा अभिषेक आमच्यावरती उतरून दे. ओ हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. सर्व सैतानी दुष्टात्म्यांपासून तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर. ओ हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. पवित्र प्रभू येशू, जे कोणीही प्रार्थना ऐकतील, वचन ऐकतील, त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर. ओ पिता परमेश्वरा, तुझ्या अभिषेकाने तू भर, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. लहान थोरापासून तर प्रिय प्रभूशी वडीलधाऱ्यापर्यंत प्रिय प्रभू येशू, तू प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. प्रत्येकाच्या जीवनातील प्रिय प्रभू येशू सर्व सैतानी हल्ले, सर्व सैतानी गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. तुझ्या वाचनात, तुझ्या पवित्रते तू आम्हा प्रत्येकाला तू वाढव. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रभू, आम्हाला कोणत्याही चुकीच्या वाईट गोष्टीपासून तू आम्हाला दूर ठेव. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू ठेव आणि तुझं गौरव दे. हालेलुया. प्रिय प्रभू येशू, या सकाळच्या समय आम्ही तुला आबा बापा म्हणून हाक मारत आहोत. हे देवा, ह्या सकाळच्या समय आमच्या प्रत्येकाचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू आमच्यावरती तू दया कर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. पित्या परमेश्वरा, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तुझा अभिषेक आमच्या जीवनामध्ये उतरून दे. तुझा अभिषेक आमच्या जीवनामध्ये उतरून तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. पवित्र पिता परमेश्वरा, तुझ्या पवित्रते, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू चालव. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू ठेव आणि तुझं गौरव दे. प्रभू, या सकाळच्या समय आम्हा प्रत्येकाला तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करतो. तुझ्या अभिषेकाने, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आम्हा प्रत्येकाला तू भर. हे देवा, सर्व वाईट गोष्टीपासून तू आम्हा प्रत्येकाला तू दूर ठेव. आमचं होणारे सर्व कामकाज तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. प्रभू परमेश्वरा, आम्ही मन लावून तुझी आराधना करावी, आम्ही मन लावून तुझ्या इच्छेप्रमाणे चालवू, यासाठी तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. हे सुंदर असं जीवन तू आम्हा प्रत्येकाला दिलेलं आहे प्रभू. त्या जीवनाचा उपयोग केवळ आणि केवळ तुझ्यासाठी करावा, कारण तू आम्हाला मौल्यवान हे जीवन तू आम्हा प्रत्येकाला तू दिलेलं आहे. प्रिय प्रभूजी, तुझ्या आत्म्या, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू चालव. आजचा दिवस आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करतो. सर्व प्रकारचे आजार, विकार आमच्या प्रत्येकाच्या जीवनातून तू काढून टाक. प्रभू, आज जे आत्महत्येचा विचार करत आहे, त्यांच्या जीवनामध्ये निराशा आहे, त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत, प्रिय प्रभू, ते सर्व विचार जे दुष्टात्म्याने त्यांच्या जीवनामध्ये घातलेले आहेत, ते सर्व विचार तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक.
हो पित्या परमेश्वरा, आज आम्ही तुझ्या जवळ विनवणी करीत आहोत. आमच्या विनवणीचं उत्तर देणारा जिवंत परमेश्वर आहे प्रभू. आम्ही आजपर्यंत जे काही तुझ्याकडे मागितलेलं आहे ते सर्व गोष्टी तू आम्हाला दिलेल्या आहे. आमच्या प्रत्येकाच्या जीवनामधील ती निराशा तू काढून टाक आणि तुझं वचन तू भर, तुझ्या सामर्थ्याने तू भर, तुझ्या अभिषेकाने तू भर. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बाबा. सर्व सैतानी बंधन, सर्व आजार नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रत्येकाला तू रोगमुक्त करत आहे, बंधमुक्त करत आहे. सर्व निराशा, सर्व आजार, दैहिक आजार, आत्मिक आजार येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये शांती उतरवून प्रत्येकाला तू स्पर्श. आज दिवसभरातील सर्व गोष्टी आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहोत. आमचा प्रवास, आमचं येणं जाणं आणि प्रिय प्रवेश तू आशीर्वादित कर प्रभू. सर्व दुष्टात्म्यांपासून तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर. ओ हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव. इथून पुढची वेळ का सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. तर आमचा संपर्क क्रमांक आहे 9730301668. या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्या सर्वांना आपल्या कामामध्ये, आपल्या सर्व गोष्टींमध्ये आशीर्वादित करो. सर्व वाईट गोष्टीपासून देवबाप आपल्याला सर्वांना सांभाळो. आमेन, 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 आमेन.